तर मैत्रिणी ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने आहे ते तुम्ही पाहू शकता। तर आता आपण नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, आज आपण वेळ न घालवता आपण आपल्या लगेच ब्लाऊजला कटिंगला सुरुवात करणार आहे। आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहे। हा ब्लाऊज ना खूप मोठ्या मापाचा आहे आणि काही ना लहान माप जमतात, पण खूप मोठ्या साईजचा जो ब्लाऊज असतो तो कटिंग करायला जमत नाही। तर मैत्रिणींनो, हे 2 ब्लाऊज पीस आहेत त्याच्यातला, आणि हा जो ब्लाऊज दिसतोय तो मापाचा ब्लाऊज आहे। त्या मापाच्या ब्लाऊज वरून मी हे माप काढून घेतलेला आहे। आता ह्या दोनची काही आपल्याला म्हणजे हे 2 ब्लाऊज पीस आहेत एका कस्टमरचे, कारण की हे मापावरून हे दोन्ही पण कटिंग करायचे आहेत। पण मी तुम्हाला सध्या त्यांना एकच ब्लाऊज देणार आहे स्टिचिंग करून, त्याच्यामुळे सध्या मी एकाच ब्लाऊजची तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। हे कपडा आहे तो 1.25 मीटर घेतलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला किती मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तुम्ही कल्पना करू शकता। आता ह्या ब्लाऊजची छाती आहे 46, म्हणजे 44 छातीपेक्षाही मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे। तर हा आपल्याला 4 टक्स ब्लाऊज मध्ये म्हणजे टाईप कटिंग करायचा आहे आणि ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय। आता आपली छाती घडी 11.5ची होणार आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच परत पुन्हा शिलाई मार्जिन होणार आहे। आणि म्हणजे किती होतं आपलं 11.5 12 13 पूर्ण घडी आपण 13 साईजची घ्यायची आहे। कंबर आहे 42 इंच आणि बाही उंची आहे 10 इंच। मागचा गळा आहे 7.5, म्हणजे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की मागचा गळा मी कसा मोजते, तर मी फक्त मागच्या गळ्याची जी पट्टी आहे ना शिल्लक तेवढंच मोजते, आणि पुढचा गळा आहे 5.5 आता दंड घेर, तर ह्या ब्लाऊजचा दंड घेर 7.5 आहे। तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे। आता दंड घेर याच्यात लिहायचं मी विसरले, परंतु मी जो ब्लाऊज आहे तो मापाचा ठेवलेला आहे। त्यांना आता अर्जंट हा ब्लाऊज मला शिवून द्यायचा आहे, आणि शिवून देण्या अगोदर मला असं वाटलं की तुम्हाला पण ब्लाऊज कटिंग करायला जमलं पाहिजे। त्यासाठी मैत्रिणींनो, आपण काय करूया, जो 4 टक्स ब्लाऊज आहे तो कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि मैत्री सगळ्यात आपुलकीचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण पाहिल्यानंतर जर आवडला असेल, तर आपल्या चॅनलला ना नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल किंवा टाकतीये ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचावे। आणि तुम्हाला त्या व्हिडिओमधून थोडं जरी शिकायला मिळालं तरी पण खूप आहे, कारण की तर पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यातलं एक ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। तो कटिंग करताना हे 1.25 मीटर अस्तर आहे, ते ब्लाऊज पीस आहे ते पण मला दाखवलं होतं। ते ब्लाऊज मोनिका ब्लाऊज मी काय केलं, ओपन केलेला आहे, कारण की आपल्याला मागचा भाग आणि समोरचा भाग एकाच वेळेस कटिंग करायचा आहे। त्याच्यासाठी सुरुवात करूया। 4 फोल्ड घेतलेला आहे कसा ब्लाऊज टाकायचा, आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचे। आपल्याला त्याच्यात स्लीव्ह पण बसली पाहिजे आणि समोरचा भाग आणि पाठीचा भाग एकाच वेळेस निघाला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, ब्लाऊजची घडी करायची, ब्लाऊज पीसची उंची घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच पुन्हा शिलाई मार्जिन घ्यायचंय। आता आपण काय करूया, शिलाई मार्जिन आणि उंची यामध्ये व्यवस्थित आपल्याला मार्क करून घ्यायचे, आणि जेवढी उंची आहे त्याच्या 15 इंच उंची घेतली का नाही, आता ह्या ब्लाऊजची आपण 14 इंच रेडी होणार आहे। त्याच्यापेक्षाही समोरचा पार्ट जेव्हा आपण कटिंग करत असतो त्याच्यापेक्षा 1 इंच पुन्हा जास्त घ्यायची। ती कशासाठी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण शोल्डर घेतलेला आहे 6 इंच, मोंढा घेतलेला आहे 6 इंच, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोंड्याला आकार कसा द्यायचा। आता मोंड्याला आकार, पहिला आकार आपल्याला किती 1 इंचावरून द्यायचा असतो, दुसरा आकार आपल्याला 1.5 इंचावरून घ्यायचा असतो। आता हे ब्लाऊज आहे खूप हेवी साईज आहे, त्याच्यामुळे आपण जी छाती आहे ती आपण 13ची घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे। म्हणजे आपण जास्त 1 इंच घेतलेला आहे खालच्या बाजूने, त्याचा आपल्याला अर्धा करून घ्यायचा आहे। आता आपण काय करतोय, तिथं जी क्रॉसपट्टी आहे ती काढतोय, ती जिथून आपल्या 1 इंच घेतल्याचा अर्धा केला आणि तिथून आपण 2 आणि 2.5ची क्रॉसपट्टी काढलेली आहे। वरतून 2.25चं गळारुंदी काढलेली आहे आणि खालच्या बाजूने 3 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे। यावेळेस काय होणार आहे, ही 3 इंचाची गळारुंदी घेतली त्यामुळे आपला जो गळा आहे तो परफेक्ट गोलाकार येणार आहे। स्टिचिंग केल्यानंतर किंवा ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा खूप छान असा दिसणार आहे। आता आपल्याला पहिला टक्स टाकायचा आहे, तो 4 इंचावर टाकायचा आहे। आता हा 4 इंचावर टक्स घेतला, दोन्ही बाजूने 1-1 इंचाचा टक्स मार्जिन घेतलेला आहे।
आणि आपले हे टक्स पॉईंट आपल्याला 11 इंचावर आलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी टक्स पॉईंट काढून घेतले. आता हे याच्यामधला हा टक्स काढायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. 2 इंचावर पॉईंट टाकला आणि 2 इंचाच्या रुंदीवर हा 3 इंचाचा टक्स रेडी होणार आहे आपला, 3 इंच रुंदीचा. त्याच्यानंतर ते आपलं क्रॉसपट्टीचं अंतर आहे तिथून वरती घेतलं 2 इंच आणि मोंढ्याच्या इथून अर्धा इंचापासून आपण काय करायचं, हे आपले अंतर ना एकदम सेम आलं पाहिजे सगळ्याचं. अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स टाकून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अर्धा इंच घेतलं पहिल्या मोंढ्यापासून आणि आपले हे टक्स आहे सगळे 2.5 इंचाच्या पॉईंटवर यायला पाहिजेत. अशा पद्धतीने हे पाहू शकता कसा गोलाकार झालेला आहे. जेव्हा असा गोल आपला तयार होतो त्यावेळेस असं समजायचं आपला ब्लाऊज हा परफेक्ट कटिंग झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता मी खालचा पदर सुद्धा ठेवलेला आहे. आता 4 पदर झालेत, माझ्याकडून चुकून झालेत, पण तुम्ही असं करू नका. जी चूक मी केली आता माझ्या काही लक्षात आलेलं नाही आहे आणि मी डायरेक्ट तिथं काय केलं, स्लीव्ज कटिंग करी. परंतु जी स्लीव्ज मी कटिंग केलेली आहे ती एकदम बरोबर आहे, त्याच उंचीची आहे. जो जास्तीचा कपडा जास्त होता तो मी काय केलेला आहे नंतर 2 स्लीव्ज बाजूला करून घेतलेल्या आहेत. आणि मी नेहमी सांगत असते की जेवढी उंचीची स्लीव्ज आहे साधा ब्लाऊज त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि आपला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची. आता आपल्याला मागचा पुढचा भाग कटिंग करायचा आहे. त्या अगोदर मी कशा पद्धतीने जो खाली उरलेला कपडा आहे तो कटिंग करून घेतला आणि आता मागचा मोंड्याचा आकार सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केला तर खूप छान बसतो मैत्रिणींनो. आता बॅक साईड आपण बाजूला काढून घेऊ. आता एक महत्त्वाची गोष्ट, आता आपण पुढच्या पार्टला 15 उंचीपेक्षाही अजून 1 इंच जास्त घेतलं होतं, ते मागच्या पार्टमधून आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो. आता हे काय करू, अगोदर आपण कटिंग करून घेऊयात. आता हे कटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढचा पार्ट घ्यायचा. आपला जी क्रॉसपट्टी आहे आपण ही क्रॉसपट्टी डायरेक्ट आपल्याला काय करायची, ही क्रॉसपट्टी घेऊन ब्लाऊजला जॉईन करून द्यायची. हा गळा वगैरे कटिंग करून घ्यायचा, पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा. हे आपला समोरचा पार्ट अगदी बरोबर झालेला आहे. आता आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी काढायची, तर त्यासाठी मी नंतर काढलेली आहे दुसरी क्रॉसपट्टी. म्हणजे आपला हा ब्लाऊज आता कटिंग झालेला आहे. आता आपल्याला स्टिचिंग पण पाहिजे. त्या अगोदर आपण जो मागचा गळा आहे त्याची 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि मग सांगितल्याप्रमाणे 7.5 इंचाचा आपला खालचा भाग होता, त्याच्यामुळं मी खालच्या बाजूने 2.5 इंचाचीच गळा रुंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर असा गोलाकार घेऊन गळ्याला शेप दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी पहिल्यांदा दाखवलं तुम्हाला फोटोमध्ये की गळ्याचा आकार कसा गोलाकार आलेला आहे. छोटा गळा असल्यामुळं असा आपल्याला आकार घ्यावा लागतो. तर आपले ह्या बऱ्यापैकी आपला ब्लाऊज आता आपण स्टिचिंगला घेऊयात. आता 4 क्रॉसपट्ट्या मी काढलेल्या आहेत नंतर, आणि जे क्रॉसपट्टीचं वरचं तोंड आहे किंवा वरची बाजू आहे 2.5 इंचाची, त्यानुसार आपल्याला काय करायचे, आता हे समोरासमोर पार्ट ठेवून घेतली. हे पार्ट का ठेवायचे, तर कधी कधी काय होतं आपल्याकडे चुकून एकाच बाजूचं पार्ट तयार होतो, त्याच्यामुळं अशा पद्धतीचे समोर पार्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतरच ब्लाऊजला असे टक्स देऊन घ्यायचे. आता तुम्ही हा टक्स दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सगळे टक्स काय दिल्यानंतर एक असा पफ तयार होतो किंवा एक आकार तयार होतो मध्ये, जिथं आपली जी कटोरीचा आकार असतो तो एकदम परफेक्ट बसतो. आणि तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं सुद्धा, कारण की जेव्हा आपण टक्स मारतो त्यावेळेस तो आकार गोलाकार झाला मध्ये, त्याच वेळेस आपली ब्लाऊज एकदम परफेक्ट आपण कटिंग केलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असा ब्लाऊज शक्यतो कुणी सहजासहजी एवढ्या मोठ्या मापाचा शिवत नाहीत आणि शिवला तरी खूप शिलाई घेतात. परंतु मी ह्या ब्लाऊजची 70 रुपयेच शिलाई घेतलेली आहे. खूप टाईम लागला ब्लाऊज स्टिचिंग करायला, तरीसुद्धा मी कमी शिलाई घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा पार्ट रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. मी पूर्ण ब्लाऊज झालेला तुम्हाला आता दाखवणार आहे. अगोदर आपण क्रॉसपट्ट्या वगैरे जॉईन करून घेऊयात. आता क्रॉसपट्टी जॉईन करताना जे आपलं हुकलूक पट्टीची बाजू असते त्याच बाजूला आपल्याला काय करायचं असतं, 2.5 इंचाची जी आपली पट्टी आहे किंवा क्रॉसपट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. का शिलाई द्यायची आहे, तर ते कारण सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला ब्लाऊज खूप दिवस टिकावा यासाठी आपल्याला ती शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करते ते तुम्हाला जर माहिती व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर आपला ब्लाऊज कसा झालेला आहे ते तुम्हाला मी सर्वात प्रथम दाखवलेलं आहे. ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे. अजूनसुद्धा आपला ब्लाऊज पूर्ण झालेला नाही आहे. तर पूर्ण झालेला ब्लाऊज कसा दिसतो किंवा पूर्ण झालेल्या ब्लाऊजचं मेजर कसं आहे, आपण शिवलेला ब्लाऊज बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं
करायचं, तर ह्या पद्धतीने मी चेक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हुक लूक पट्टी पण रेडी करायची आहे. त्याचबरोबर क्रॉस पट्ट्या कशा जॉईन करायच्या हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करून सांगा, त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्लाऊज कसा शिवला गेला पाहिजे, ब्लाऊजला किती कशा पद्धतीने फिनिशिंग यावी, यासाठी आपण जास्तीत जास्त जर प्रॅक्टिस केली शिवणची किंवा ब्लाऊज शिवण्याची, त्यावेळेस आपलं काय होणार आहे, खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने ब्लाऊज शिवता येणार आहे. एकदम व्यवस्थित सरळ पद्धतीने आपण जर ब्लाऊज सारखे जर ब्लाऊज शिवले तर आपल्याला ब्लाऊज शिवण्याची प्रॅक्टिस पण होणार आहे आणि जर आपण ब्लाऊजला आपल्या फिनिशिंगसुद्धा येणार आहे. तर जी जास्तीचे क्रॉस पट्टे होत्या त्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे या ब्लाऊजमध्ये, तर मैत्रिणी हुक पट्टी कशी लावायची, लूक पट्टी कशी लावायची हे पण तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर मला कमेंट करून तसं पण सांगा. मी तुम्हाला नक्की कशी पद्धतीने हुकपट्टी लूकपट्टी लावायची हे सांगेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज आपण इथं लावितो आहे लूकपट्टी तयार करतोय किंवा आपण तर बटनसुद्धा लावणार आहोत. म्हणजे काही जण लूकपट्टी तयार करते, हुकपट्टी लावल्यानंतर काही जण हुक लावतात, काही जण बटन लावतात. त्यानुसार आपण त्याला नाव दिलेलं असतं, की ते हुकपट्टी लूकपट्टी किंवा काच बटनपट्टी बटनपट्टी असं पण आपण म्हणतो. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ व्यवस्थित मनापासून जर पाहिला तर तुम्हाला पण समजेल की आपण हुकपट्टी लूकपट्टी कशा पद्धतीने तयार केलेली आहे. जॉईंट देऊन, कपडा कमी असेल तर जॉईंट देऊन सुद्धा आपण हुक लूकपट्टी तयार करू शकतो. पाठीची पट्टी लावू शकतो, गोटसुद्धा आपण जॉईंट देऊन तयार करू शकतो. तुम्हाला मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जो गोट आहे तो कशा पद्धतीने लावतो, तो सरळ पट्टीचा लावतो का तिरक्या पट्ट्यांचा लावतो, आणि मी ते सरळ पट्टीचा लावते, तुम्ही कोणत्या पट्टीचा तयार करून गोट लावता ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुमचा गोट आणि माझा गोट याच्यामध्ये तुम्हाला गोट जमतो की नाही ते पण मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि खूप साऱ्या अशा मैत्रिणी आहेत त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात, त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. चांगला रिस्पॉन्स देत आहात तुम्ही माझ्या व्हिडिओसाठी. आणि व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही त्यातलं काहीतरी शिकायला तुम्हाला मिळालं पाहिजे एवढीच माझी इच्छा असते. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला जो काचपट्टी बटनपट्टी मोठी होऊ नये किंवा मोठी झालेली आहे आणि किंवा खालीवर झालेली आहे ती कशी आपण ॲडजस्ट करायची, कशी कमी जास्त करायची, तर तुम्ही पाहू शकता मी कशी कमी केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला पाहिजे. आणि ती शिकतो केव्हा, जेव्हा आपण ब्लाऊज सारखं हातात घेतो, आपल्या चुका आपल्याला समजतात. जर चुकाच नाही समजल्या तर ब्लाऊज शिकण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि आपल्याला आणि आपल्याकडूनच चुका ह्या होत असतात आणि आपणच त्या चुका सुधारायच्या असतात, असं माझं बरी म्हणणं आहे. तर मैत्रिणींनो, तर पाहू शकता मैत्रिणींनो, हा ब्लाऊज एकदम परफेक्ट रीतीने मी काय केलेला आहे, स्टिचिंग केलेला आहे. याची जी कंबर आहे ती घेतलेली आहे 42 इंच, छाती आहे 11.5ची, म्हणजेच आपण 13 इंचाचं माप टाकलेलं होतं. आणि गळा तुम्ही पाहू शकता, एकदम गळ्याचा जो आकार आहे तो किती एकदम परफेक्ट असं गोल आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे पायपिंग आहे खालच्या बाजूने, तिला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही पायपिंगचा गोट मी मारलेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही पायपिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीने. आणि हे जी पायपिंग आहे आतल्या बाजूने, हे जे कस्टमर आहे त्यांना काय हवंय, आतल्या बाजूने हात शिलाई करून हवी. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणी. हा जेव्हा ब्लाऊज आपण म्हणजे जे ते कस्टमर जेव्हा घालेल त्यावेळेस त्याचं जे फिटिंग आहे एकदम परफेक्ट बसणारी. तर मी आता मला हुक वगैरे म्हणजे बटन आणि काज वगैरे करायचे आहेत, हात शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथं संपलेला आहे मैत्रिणी. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.